महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे आज जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। पण तुम्हाला माहिती आहे का, या छोट्याशा गावाला जागतिक ओळख देणारे व्यक्तिमत्व म्हणजे साईबाबा। कसे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ। असे मानले जाते की साईबाबा प्रथम वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिर्डीत आले आणि गावातील कडुलिंबाच्या झाडाखाली ध्यान करू लागले। काही काळानंतर ते शिर्डीतून निघून गेले, मात्र इसवी सन 1858 मध्ये ते पुन्हा शिर्डीत परतले। त्यावेळी खंडोबा मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांनी त्यांना या साई असे संबोधले आणि तेव्हापासून ते साईबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले। साईबाबांनी पुढील सुमारे 60 वर्ष शिर्डीत राहून मानवतेचा संदेश दिला। त्यांनी एका जुन्या मशिदीत वास्तव केले, जी पुढे द्वारकामाई म्हणून प्रसिद्ध झाली। याच ठिकाणी त्यांनी अखंड धुनी प्रज्वलित ठेवली आणि भक्तांना उदी देण्याची परंपरा सुरू केली। श्रद्धा आणि सबुरी तसेच सबका मलिक एक हा संदेश आजही लाखो भक्तांना प्रेरणा देतो। साईबाबांनी धर्म, जात आणि पंथ याच्या पलीकडे जाऊन सर्वांना समानतेची शिकवण दिली। 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी महासमाधी घेतली। त्यानंतर त्यांचे पार्थिव बापूसाहेब बुट्टी यांच्या वाड्यात समाधिस्थ करण्यात आले। आज त्याच ठिकाणी भव्य साईबाबा मंदिर उभे आहे, जिथे दरवर्षी कोट्यावधी भक्त दर्शनासाठी येतात। श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारे शिर्डी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर जगाला एकात्मतेचा संदेश देणारे पवित्र स्थान आहे। अशाच ऐतिहासिक कथा जाणून घेण्यासाठी कथार्थला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।